हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि एक दोन दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे मला थोडं व्हिडिओ टाकता आले नाही, कारण माझ्या आवाजावरून किंवा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल की थोडाफार माझा मूड ऑफ आहे. तर चालायचं असू दे. त्यानंतर मी 2 दिवसांना आता थोडं सावरले आणि ठीक आहे, जे होईल ते होईल. जे होते ते चांगल्यासाठीच होते. सांगायचं असं होतं की मी जे शॉप चालू केलेलं, तर ते मला आता बंद करावं लागणार आहे. कारण त्यामधून इन्कम असा काहीच होत नाही आहे. उगाच वेळ पण वाया जातो, कारण अशी इकॉनॉमिकली घराची कंडिशन अशी आहे की थोडेफार पैसे घरात येणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं झालं असतं ते पण चांगलं, पण त्याला जरा वेळ लागेल. पेशन्स पाहिजेत आणि वेळ पण पाहिजे. पेशन्स आहेत, पण वेळ नाही आहे. तेवढा वेळ घालवला तर बाकीचं सगळं मागं पडेल. त्यामुळं ठीक आहे, मी डिसिजन घेतलेला आहे. आता ते शॉप बंद करणार आहे आणि बघू आता जॉबचं वगैरे ट्राय करेन. त्यात काय काय होतं, काय काय नाही, हे तर अपडेट्स तुम्हाला देतच राहीन. ठीक आहे, थोडं मन नाराज होतं. मला जे करायचं होतं ते काय करता आलं नाही. बघू भविष्यामध्ये चान्स मिळाला तर नक्की ट्राय करेन. आणि जे काय होतं ते देवाची इच्छाच असते आणि ते आपल्यासाठी चांगलंच असतं. आत्ता आपल्याला भले वाईट वाटत असेल, पण यापेक्षा काहीतरी चांगलं घडणार असेल. यामुळं हे आत्ताचे जे दुःख आहे किंवा आत्ताची जी नाराजगी आहे ती आपल्याला तेवढी सहन करायलाच पाहिजे. कारण कारण परमेश्वर कधीच कुणाचं वाईट करत नाही. त्यामुळं जे आपल्यासाठी आपण जे बघू शकत नाही भविष्यात ज्या गोष्टी आहेत, तर ते देवाला तर माहिती आहे. आणि जे घडतंय ते भविष्यात आपल्याला त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी घडेल. त्यातून आपलं चांगलं काहीतरी निर्माण होईल, असं काहीतरी असेल. त्यामुळं थोडी मनाची समजूत घातली, थोडं स्वतःला पॉझिटिव्ह केलं आणि ठीक आहे, चालायचंच. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होते असं नाही. ॲडजस्टमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. तर ॲडजस्टमेंट लाईफमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आलेल्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करणं हे खूप अवघड आहे, पण ते करणं गरजेचं आहे आणि ते ज्याला जमतं त्याला आयुष्य जगायला नक्कीच जमतं. तर चला, इतकंच शेअर करायचं होतं. आणि ठीक आहे, मलासुद्धा वाटतं हॅपीवाले व्लॉग्स टाकावेत किंवा छान छान असे नाही का मोटिवेशनल किंवा छान छान असे रेसिपीज म्हणा किंवा आयुष्यात छान छान जे क्षण असतात आनंदाचे, तर ते देखील शेअर करावे. पण सध्या तरी काही तसं घडत नाही आहे. जे काय आहे ते तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे किंवा जे तुमच्याशी शेअर केलेलं आहे. ओके, हे पण दिवस जातील आणि हॅपीवाले क्षण पण येतील. कारण हे हे जे आहे ते पार केल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस येणार नाहीत. आणि होप्स सगळं चांगलं होईल आणि विश्वास आहे परमेश्वरावर की ठीक होईल सगळं. नाही का, ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस येतील. या विश्वासावर जे आत्ताचे दिवस आहेत ते काढायचे आहेत आणि जमेल तसं चांगले व्लॉग्स शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न माझा असणार आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की आयुष्यामध्ये किती जरी प्रॉब्लेम्स आले, किती जरी संकट आली, तर हार मानायची नाही. आणि वाटा ह्या भरपूर असतात, शोधत राहायच्या. फक्त आपल्याला एक अशी योग्य वेळीच जी आपल्यासाठी योग्य वाट आहे ती सापडते, पण तोपर्यंत तरी आपण प्रयत्न करत राहायचं आहे. चला, एवढंच बोलायचं होतं. जास्त काय बोलण्याची मेंटली थोडी कंडिशन नाही आहे. तर ठीक आहे, एवढंच शेअर करायचं होतं.